त्याच्या मायला. यमा झोपले आमचे. थांबा उठवतो. यमा उठाव. ओ यमा, अहो झोपा कसल्या काढता, इथं संकट आलंय. हे असे थांबा, आगच लावतो. तू काय रे, किती मस्त झोप आली होती. आणि काय कसलं संकट, कोणाचे दिवस भरले तो यम लोकांवर संकट घेऊन आलाय. अहो संकट म्हणजे आपल्याकडे जागा नाही उरली आहे. म्हणजे आता जी लोक मरणार त्यांना कुठे ठेवणार? यम लोकात म्हणजे आपल्याला त्यांना जाऊन घेऊन यावं लागेल ना. आणि त्यांना ठेवणार कुठे? तुमच्या सिंहासनावर. जागा नाहीये म्हणून तर ते नो वॅकेन्सीचा बोर्ड लावलंय ना मी. बोर्ड लावलंय तुझ्या या नो वॅकेन्सीच्या बोर्डने. त्यांचं मरण काय थांबणार आहे? त्यांचे दिवस भरले की ते मरणारच ना. दिवस भरण्याचा आताच ते मरताय हा. म्हणून तुमच्याकडे आलोय. आणि महाराज, ऍक्सिडेंट तर फक्त कारण झाले बरं का त्यांचं मरण्याचं. अरे काही रोगराई आली आहे का पृथ्वीचा, जी लोक इतकी पटापटा मरतायत? ऍक्सिडेंट आणि अजून बरेच कारण आहेत, ते तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो ना मी. अरे पण त्यांचं सरकार काही करताय का नाही, काय उपाययोजना ऍक्सिडेंट थांबवण्याकरिता? करतायत ना. लोकांचा अपघातात जीव वाचावा म्हणून हेल्मेटचा वापर करा असं ओरडून ओरडून सांगतायत. तरी हेल्मेट वापरा, जीव वाचवा ही फलके ठिकठिकाणी लावली आहेत. शिकलेली माणसं अडाणी झाली आहेत महाराज. तंबाखू पण पिचकाऱ्या मारतात त्या बोर्डांवर, शायनिंग मारतात ना, आणि मरतात ऍक्सिडेंट मध्ये. महाराज, गेल्या 4 महिन्यात आपल्याकडे जी लोक आली होती ना, ती सगळी ऍक्सिडेंट मध्ये मेली होती. आणि हो, तरी सुद्धा ही बाकीची लोक सुधरत नाही. इथं आल्यावर बोमा मारतात, विनवण्या करतात की आम्हाला खाली पाठवा, आमचे भरपूर दिवस बाकी आहेत अजून. कोण म्हणते यांना की बिना हेल्मेटची गाडी चालवा म्हणून? त्या बिचारा सरकारला तरी कळलं की देशाच्या प्रगतीसाठी माणूस जिवंत राहायला पाहिजे. पण हे भैता ऐकतच नाही. यांना जसे आपण कुरिअरवाले वाटतं की टाक पाकिटात पाठव खाली. अरे चित्रगुप्ता, पण यांचं सरकार काही करते की नाही? अहो महाराज, आपण पृथ्वी तलावर जाऊ आणि त्यांना सांगू वाटलंच तर की बाबांनो, तुमचा दिवस भरण्याचा आताच कोणी मरताय, आता तरी हेल्मेटचा वापर करा. आणि महाराज, एक गोष्ट अजून, म्हाताऱ्यांपेक्षा तर तरुण मुलंच जास्त मरत आहेत. ऍक्सिडेंट मागचं मूळ कारण म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया. याचा आणि ऍक्सिडेंटचा काय संबंध? संबंध कसा नाही महाराज? गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर करणं, की व्हॉट्सअप फेसबुकची मेसेजेस वाचणं. आणि महाराज, मुलगा जर नंबरात आला तर आई वडील त्याला नवीन गाडी घेऊन देतात. नवी गोरी गाडी, सावकाश चालव असं सुद्धा सांगतात. की मुलं हेल्मेट सुद्धा वापरत नाही, जीव घेऊन शर्यत लावतात आपापसात. महाराज, यांना काही फरक पडणार नाही. फरक पडतो यांचा आई वडिलांना. आपल्या पोराचा जीव आपणच घेतला असं त्यांना वाटलं. हे सर्व होत आहे महाराज पृथ्वी तलावर. ते काही नाही महाराज, आपण पृथ्वी तलावर जाऊन त्यांना सांगू की बाबांनो, तुमचं जीवन जगण्याचा आताच तुम्ही म्हणताय. जरा तुमच्या आई वडिलांचा विचार करा. त्यांच्या म्हातारपणाची काठी इतकी कुचकी असेल असं त्यांना तुमच्या मेल्यानंतर माहिती पडतंय. या अगोदर लक्षात घ्या. चला तर मग महाराज, पृथ्वी तलावर जाऊया. अरे पण ते त्यांच्या सरकारचं ऐकत नाही तर आपलं काय ऐकणार? दंड दिला तरी मग आपण तर लांबच राहिलो ना. आणि आपला काम जीव घेणे, जीव वाचवणं नाही. महाराज, जरा तरी माणुसकी दाखवा. अरे यात काय माणुसकी दाखवायची? हायकोर्टाने ऑर्डर दिली का ती आपण फॉलो करायची. आणि तू म्हणतोस पृथ्वी तलावर जायचं, पण कोणत्या कारणांकरिता? आपली भविष्यवाणी काय हरवली नाही? ती हरवली होती जी आपण परत घेऊन पृथ्वी तलावर जायचं तरी कोणत्या कारणांकरिता? महाराज, कारण कसली शोधताय? समजा दर दिवसाआड माणसं मरायला लागली, त्यांना घ्यायला आपल्याला जावं लागणार ना. आणि त्यांना आम्ही ठेवणार कुठं? या तुमच्या आम्हाला. आणि मी कुठं राहायचं? म्हणूनच तर सांगताय चला पृथ्वी तलावर. त्या कारणाने आपलं फिरणं तरी होईल. बरेच दिवस झाले आपण हिरवड पाहिली नाही हो. हे जाऊ दे महाराज, आपण पृथ्वी तलावर जाऊन त्यांना सांगू की बाबांनो, तुमचं जीवन जगण्याचा आजच तुम्ही मरताय. पुण्य आणि पाप तर लांबच राहिलं. अरे पण त्यासाठी हायकोर्टाची परमिशन घ्यावी लागेल, सुट्टीचं ऍप्लिकेशन द्यावं लागेल. आणि त्यांनी जर विचारलं तर काय सांगणार? सांगू त्यांना की हेल्मेट घ्यायला चाललंय म्हणून. आणि असंही सांगू इंद्रदेवाला की आम्ही तुमचा करता पृथ्वी तलावर एक मुकुट आणायला चाललो, म्हणजे हेल्मेट. जे घातल्यानंतर राक्षसांशी लढताना तुमची सुरक्षा होईल. तुमच्या डोक्यात पान जरी घुसला ना तरी तुम्हाला काय होणार नाही. मग हायकोर्टाने परमिशन दिली. परमिशन इज ग्रँटेड. म्हणजे एकच आणायचं? कशाला रडताय महाराज? तुमच्याकडचं पण आणू ना. असं म्हणतो? चल ठीक आहे, जा माझा रेडा घेऊन. हे थांब, नाही तर मीच बोलवतो. महाराज, ओरडून काहीच फायदा नाही. त्याला सर्व्हिसिंगला टाकलंय.
कशाला? सर्व्हिसिंगला. अच्छा, सर्व्हिसिंगला. अरे पण काय झालंय त्याला? त्याचं ऑइल चेंज करायचं होतं. मेकॅनिक म्हटला की त्याचं ऑइल काळं झालंय म्हणून. रस्ते हेवी माल घेता येणार नाही. खूप काम आहे त्यात. बरं ठीक आहे, डोळे भेट. इश, महाराज मी नाही तर. अरे आपल्याला काही लपाछपी नाही खेळायची, पृथ्वी तलावर जायचंय ना. चल मग. चला. महाराज थांबा, आम्हालाही तुमच्यासोबत यायचं आहे. नाहीतर आम्ही तुमच्यावरती केस टाकू. टाक ना मग केस. आम्ही तुझ्याशी बोलत नाहीये मुक्ता शेख. उगाच मध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर आम्ही नाहीतर काय? बोला ना, बोला बोला. जीव घेऊ तुमचा. शांत व्हा मुलींनो, काय समस्या आहे तुमची? महाराज तुम्ही पृथ्वी तलावर चाललाय ना, आम्हालाही तुमच्यासोबत यायचंय. होय महाराज, आम्हालाही तुमच्यासोबत यायचंय. आमचा ज्यांनी जीव घेतला अशा नराधमांना शिक्षा द्यायची, मुर्दा मारायचा आहे त्यांचा. महाराज वाचवा, वाचवा, आम्हाला वाचवा. महाराज तुम्हाला मारतोय, माझ्या पोटात चाकूने वार करतोय, माझं शरीरात दगडाने ठेचतोय. गुन्हा केलं की शिक्षा मिळते. मग प्रेम करणं गुन्हा आहे, आणि जर प्रेम करणं गुन्हा असेल तर संपून टाका या जगातलं सारं प्रेम आणि मोडू त्या मूर्ते प्रत्येक प्रेम करणाऱ्याचे. हे चालेल तुम्हाला? महाराज तू येतोय माझ्याकडे, माझ्या पोटात वार करायला येतोय तू. पोरी शांत हो, इथे तुला कोणी काहीच करू शकत नाही. मेल्यानंतर अजून काय करणार महाराज? जीव गेलाय तिचा. ती न्याय मागते, पण न्याय व्यवस्थेची काबीज केली. मग ती न्याय कोणाकडे मागतात? ज्यांनी काबीज केली त्यांच्याकडे, की जे महिलांचा आधार आहे जसं विरोधात त्यांच्याकडं, जे महिलांना सशक्त बनवण्याच्या नावाखाली चाकूसी करतात त्या नराधमांकडे. आम्हाला तर विश्वासच नाही आमच्या न्याय व्यवस्थेवर. असेल तुमच्याकडे शिल्लक तर द्या आम्हाला न्याय. चित्रगुप्ता, तुम्ही तर म्हणले होते हे सगळे लोक ऍक्सिडेंटनी मरतायत. मग हे काय? बलात्कार. बलात्कार? होय महाराज, बलात्कार. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की ऍक्सिडेंट तर कारणीभूत आहेच मरण्याकरता, पण व्यभिचार, गुन्हेगारी खूप वाढली आहे पृथ्वी तलावर. महाराज आता एका नवीन अवतार घेण्याची गरज आहे. या सर्व नराधमांना दंड देण्याकरिता. दंड फक्त मृत्यूदंड. त्या पोरींची अवस्था बघितली जात नाही महाराज. चल तर मग संपवून टाकू सर्व नराधमांना, न्याय देऊया मुलींना. मुलींनो काळजी करू नका, माझी न्याय व्यवस्था फक्त मृत्यू देते, जन्म ठेप नाही. वाकवायचीच गरज नाही आहे नराधमांना. महाराज तुमच्यासारखी न्याय व्यवस्था जर इथं असती तर या मुली आज इथं नसत्या. काहींना जिवंतपणे न्याय मिळतो तर काहींना मेल्यानंतर न्याय मिळतो. महाराज आम्हालाही न्याय पाहिजे. आता तुमचं काय? तुम्ही उद्या या. नाही परवा या. नाही. मग ते काय येऊ आपलं नाही काय? अरे अगोदर या पोरींचे केस सॉल्व्ह कर, मग तुमचं बघू ते. माझे वडीलही शेतकरी आहेत. वर्षभर राबलेले शेतकऱ्यांचे हाल बघा, शेतमालाला मिळालेला भाव बघा, बेरोजगारीची लाट बघा, शिक्षण बघा, डिग्री बघा, सुशिक्षित बेरोजगारांचे हाल बघा. इकडं बघू की तिकडं बघू? मी कुठं कुठं बघू? मला पण काही कामं आहेत की नाही? तुम्ही कशाला मध्ये पाय बोलताय मुक्ताशे? माझं नाव गुप्ता शेट्ट्या आणि त्याला नाक खुपसणं असं म्हणतात. मी चित्रगुप्त आहे, असिस्टंट फ्रॉम यम. का नाही यमा? हो माहीत आहे आम्हाला, परंतु तुम्ही महाराजांपासून बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवलाय आणि त्याच गुप्त गोष्टी आता आम्ही महाराजांना सांगणार आहोत. हो असं नका करू, नोकरी जाईल माझी. माझं 4 बायको 8 पोरी, त्यांचं कसं माहिती? आम्ही पण तर मुलीच आहोत ना तुमच्या. मागच्या झालेल्या अन्यायाचं का नाही सांगितलं तुम्ही महाराजांना? हो ते खरं, पण आता आम्ही चाललोय ना पृथ्वी तलावर, तुम्हाला सर्वांना न्याय देण्याकरता आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न करेल हा शब्द पुढारी लोकांचा आहे. तुम्ही तो चोरू नका गुप्ताशे. हो नाही मुर्दाच पाडतोय की तुम्ही? नाही म्हणजे महाराजांना सांगतो ना मी. असं म्हणावं तर मुर्दा पाडा महागाईचा, मुर्दा पाडा भ्रष्टाचाराचा, मुर्दा पाडा बेरोजगारीचा, मुर्दा पाडा खोट्या आश्वासनाचा, मुर्दा पाडा कंत्राटी कृतीचा आणि उभा करा एक समृद्ध भारत. ते तुमच्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचं काम. मला कळतंय तुमचं दुःख, पण यात मी काय करू शकतो? आम्ही पृथ्वी तलावर हेल्मेट आणण्याकरिता जाणार होतो, पण आता तुमच्यासाठी न्याय घेऊन येऊ. अशा असंख्य समस्या पृथ्वी तलावर आहेत हे माहीत नव्हतं. तिथे गुन्हे झाल्या का केस दाखल होतात आणि इथे गुन्हे झाला का क्षणिक निकाल लागतो. चला तर मग तुम्हालाही घेऊन जातो पृथ्वी तलावर आणि लावतो तुमच्या डोळ्यासमोर सर्व गुन्हेगारीच्या निकाली. बरं होईल वडिलांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या तर जाईल कायमची दांदिलकी बाहेर निघून आणि घेईल जन्म सुखाचा डोंगर आणि भरेल निळवट त्या डोंगरावर जो डोंगर गहाण होता कधीपासून त्या सावकाराकडे वांजोटा म्हणून. तो वाजोटा कसा? ती वाजोटी असते ना. स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गायले जातात, मग तो वांजोटा असूच शकतो. त्याच्या याच वांजोट्या विचारांनंतर चांगले विचार जन्म घेण्या अगोदरच धोका पडतोय त्यांचा आणि वांज होते विचारसरणी सुदृढ विचारांची. निगड्यांचा पूर आलाय आणि दुष्काळ पडलाय नोकऱ्यांचा.
केलेत ह्या लोकांचे. चला मिठू अंधार अन्यायाचे, पेटू मशाल न्यायाची, घेऊ उभारी अन्यायाविरुद्ध, हाती घेऊन तलवारी, हाती घेऊन तलवारी. चला आता जाऊ पृथ्वी तलावर, दार उघडून न्यायाचे, लाथ घालू कंबरड्यात अन्यायाच्या, उभे राहू ताट मानेने.